ब्लॉग कुठे आहे? बेसिकली कंटेंट क्रिएटरच विसरली कंटेंट बनवायचं आणि 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 फायनली मला कंटेंट भेटलेला आहे. आणि आता माझा आजचा कंटेंट आहे की मी चालले जीवदानीला मामासोबत. मामांनी आज फायनली ट्रिप प्लॅन केली आणि आम्ही चालले जीवदानीला. मला जायचं होतं जीवदानीला आणि फायनली मला जीवदानीवरून बोलवणं आलं. मामा घेऊन चाललाय स्वतः. तो चलो गाईज आपण आता जीवदानीला जाऊया. इंट्रोडक्शन तर राहिलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळेजण? आता चला तुम्ही बसा आणि एन्जॉय करा ह्या व्लॉगला. आता तोपर्यंत मी माझा आउटफिट दाखवते. ही आहे माझी कुर्ती. ही मी गाईज न्यूच घेतली आहे कुर्ती आणि दिस इज हाऊ आय लुक टुडे. सो चला जाऊया. बाय बाय. आम्ही फायनली निघालो. आता आम्ही जातो मामाकडे आधी, मग मामाकडून मग आम्ही मे बी ओला करूया समथिंग. आणि आम्ही अजून 2 ठिकाणी जाणार आहे. ते मी तेव्हाच कळवते की कुठे जाणार आहे ते. साईबाबा पण पाठी मस्त रेडी होऊन आलाय. आणि ना बाहेर खूप चिखल झाले, खूप पाणी वगैरे झाले कारण पाऊस पडला होता. मला नाही आवडत चिखलात बाहेर निघायला पण मी निघाली आहे. सो चला बघू आता. मिळते थोडी देर मी. बाय. सो गाईज, आता आम्ही मामाकडे आलो आहे आणि आता आम्ही वाट बघतोय सिद्धी येईल. मामी तयार झाल्यात. साई खाली गेलाय नाश्ता आणायला. ऑब्व्हियसली मामाकडे आलं, मामा नाश्ता देणार. मग तर गेलं आहे थोडं खाऊ खायला. आणि मग सिद्धी आल्यावरती आम्ही निघू. आम्ही कॅब बुक करवतो आहे आता आणि मग आम्ही निघू. आणि हो, मी नाही खाऊ शकत काही पाणी पिऊ शकत कारण आज आहे माझा फास्ट. आज आहे निर्जला एकादशी गाईज. म्हणजे आज नाही खायचं नाही प्यायचं. निर्जला एकादशीला दुसऱ्या नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे भीम एकादशी किंवा पांडव एकादशी म्हणून पण. तुम्ही जर पूर्ण एकादशी नाही पकडत आहात पण निर्जलाही पकडाच. पूर्ण एकादशीचा फळ एका एकादशीत भेटतं. बापरे एक्सप्लेन करणं खूप हार्ड आहे पण या. सो आता मी तर नाही काही खाणार. मग साईज केलं नाश्ता करायला. आता बघू सिद्धी कधी येते ते. मामी पण छान तयार झाले. मामा रेडी होऊन बसले. ते मामाचं घर आहे बघ. मामी रेडी होऊन आल्यात, त्या तयारी करतात त्यांच्या. मग ती तयारी झाल्यावरती आम्ही कॅब बुक करून मग निघू. पण त्याआधी सिद्धीला होते. ती खूप लेट होते, खूप एव्हरी टाईम. सो सॉरी गाईज, मला ना बोलताना आज खूप हे होतं आहे, थोडं दम लागतं आहे. खूप कमी बोलणार आहे कारण नाही तर मला मग तहान लागेल. सो मी थोडं ट्राय करेल की कमी बोलायचं. आणि मे बी मी आज साईला बोलायला लावेल ब्लॉगमध्ये जास्ती. सो या बघू थोड्या वेळात. आता आम्ही निघालो की मी दाखवते पुढचं सर्व. सो बाय गाईज, भेटू. गाईज आम्ही निघालो आता. मामा रेडी आहे, ती पण रेडी आहे आणि बाई चाललो आम्ही. आमची तिथे गाडी आली आहे. रस्ता खूप खराब आहे गाई, तिथे खूप खराब आहे. खूप छोटी जागा आहे ते ही मामाची बिल्डिंग आहे. नाही, ही मामाची बिल्डिंग आहे आणि मस्त ऊन पडलेलं आहे. मी शिवानी सारखी दिसते. चलो पाठून मामी येत आहे. चलो फायनली झाली चालू आमची कॅब. मामींना एसी पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला मामी? आणि ते मामा पुढे बसलाय. कसं वाटते? मस्त. मामाने ट्रिप प्लॅन केले ना म्हणून मस्त. तरी पोट भरून आले. आपकी गलती, आपका उपवास है. अरे उपवास ठेवावा लागतं यार. माझं एकही एकादशी मी ठेवत नाही. मग एखादी तरी ठेवावी लागते. मला आवडते मी
बदकार का तोंड पण त्यांना आवडतो. मी ह्याच्यात पण किती भेंडकरून दिसतो. त्याला चिंपांजी मध्ये म्हणतात. सो गाईज हा बघा, हा आहे व्ह्यू. मी बोलली साईला बोलायला लावेल आज. मला बोलायला नाही जमणार, नाही तर मला तहान लागेल, पण नाही, ह्याला बोलायचं नाहीये. सो मलाच बोलावं लागतंय. माझा चॅनल मलाच हँडल करावं लागतं. बाहेरचा व्ह्यू दाखव. तिथून दिसतोय. हो. सो काय जाता इथे बघा, इथे आम्ही पोहोचू. तिला वाटतंय ती येते मध्ये. झूम केलंय, कॅमेरा अँगल दिसतो मला, कळतं. तिच्या कानात बघू शकते. आम्ही आलो इथे फायनली द्वारकाला आम्ही आलोय. मी तुम्हाला दाखवते द्वारका. सो तो तिकडे द्वारका आहे, दिसते. आम्हाला तर एवढं तिथे चालत जायचंय. सो चलो चलते. मामी पाठवून येते. ऊन आहे खूप. साई, तू माझ्या ब्लॉग मध्ये बोलशील की नाही? कारण माझा तर उपवास आहे. मी जास्ती बोलली तर मग मला तहान लागेल. सांग. तहान लागणं तर माझी इच्छा आहे. म्हणजे तो माझा फास्ट ब्रेक करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण नाही होणार तर सक्सेसफुल. ए इथून चल ना. इकडे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे. वाव, लुक ॲट द वेदर. सो इथे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे आम्हाला इथून दुसऱ्या जागेतून यावं लागतंय. चलो चलते गाईज. इकडे आहे द्वारका. पाठून येत आहे हळूहळू. चला मी तुम्हाला दाखवते. तिथे वरती ॲक्च्युली ना फोन यूज करणं अलाउड नाही आहे, म्हणून मी तिकडचं शूट नाही करू शकत. पण त्याचं आजूबाजूचं जे काय आहे ते मी शूट करू शकते. सो मी ते शूट करून तुम्हाला दाखवेल. पण तुम्हाला सांगू, मी पहिले पण इथे आली आहे, मी विजिट केलं आहे आणि मी रामलल्लाची मूर्ती पाहिली गाईज. खूप छान मूर्ती आहे ती. एकदम अशी स्माइलिंग फेस असतो, हसणारा चेहरा तसा आहे मूर्तीचा. पण सॅडली इथे अलाउड नाही आहे कॅमेरानी शूट करणं वगैरे. सो या, मी बाहेरचा परिसर घेईल आणि ते तुम्हाला दाखवते. चलो बाय. आहे द्वारकाधीशचं टेम्पल, विरारचं फेमस द्वारकाधीश टेम्पल. मला जर इकडे यायचंच आहे, तुम्हाला दर्शन घ्यायचंच आहे, तर गाईस तुम्हाला इथे येऊन दर्शन घ्यावं लागेल. कारण मी तुम्हाला सांगते, खूप छान मूर्ती आहे. काय डिस्कशन चालू आहे? हा, नाही यार. डिस्कशन काय चालू आहे? अर्नाळ्याला जायचं की नाही? साईला जायचं अर्नाळ्याला. मला नाही जायचं. मला नाही जायचंय. मित्रांसोबत जाऊन बघायला आलो. बघायला आलो म्हणूनच झालं. आपण आता इथे चप्पल काढूया. ही बघ, हे बघा मामी. गाइस, लुक ॲट द व्ह्यू. आम्ही चला पटापट. वी आर हिअर. इकडे ना एक छोटंसं पॉन्ड पण आहे, जिथे ना असं गोवर्धन टाईप दाखवलंय. अँड यू नो गाईज व्हॉट, द बेस्ट पार्ट इज की आज एकादशी आहे आणि आमचा प्लॅन नव्हता इथे यायचा आणि झालं आपोआप. म्हणजे एकादशीला रामलल्लाचं आणि आमचं दर्शन झालं. चुकून माझ्या ह्याच्यात ना एक शॉट मला भेटला आहे, सो मी ते ॲड करेल आणि मी दाखवते रामलल्लाची मूर्ती. खूप स्मॉल असं मला भेटलं क्लिप. साई मधून हट ना, साई मधून हट ना. चलो,
मम्मींनी विचार केला इकडे मंदिरच्या बाहेर एक राऊंड मारूया. सो काही हा मंदिर ना खूप मोठा आहे युजली इकडे, की आम्ही ना तिकडे मी क्लिपमध्ये ॲड केलं आहे ना की ते बाहेरून पण ते त्या साईडनी खूप लांब आहे ती जागा, तिथून तो मंदिर दिसतो, मंदिरचा कलश दिसतो. दिस इज हाऊ मंदिर लुक्स लाईक. आणि गाईज या मंदिराची अजून एक गोष्ट आहे की या मंदिरावरती ना विष्णूजीची म्हणजे कृष्णाची वगैरे अशी क्रिया वगैरे करताना असे खूप छोटे छोटे देवांचे वगैरे असे कोरकाम केलेलं आहे, लिहिलेलं आहे, मंत्र वगैरे लिहिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. ओम श्री भूतात्मे नमः. अशी वेगवेगळी जी काही नावं वगैरे आहेत त्याचे मंत्र लिहिलेले आहेत. छान व्ह्यू आहे. तुम्हाला गोवर्धन दाखवते इकडचं. तर गाईज हा आहे छोटा गोवर्धन, जय द्वारकाधीश. इथे वेगवेगळं लिहिलेलं आहे. आपण याची ना परिक्रमा पण घेऊ शकतो. लुक ॲट दिस गाईज, स्मॉल टर्टल. इथे खूप छान छान असे फिशेस पण आहेत. लुक ॲट दिस बेबी टर्टल. हाय बेबी. हॅलो. तो बघतोय गाईज आपल्याकडे. हे बघ त्यानंतर पुढे पण आपण घेऊया दर्शन. लोक ह्याच्यात ना कॉइन्स वगैरे टाकतात. आणि इथे छोटे गिरिराजजी, वेगवेगळं इथे नावं दिलेली आहेत. द टेम्पल पहिली असते मी आता. सो गाईज झालं आमचं दर्शन द्वारकाधीशचं. माझा एक आता आम्ही सिंगल फोटो चाललोय जीवदानीला आणि तुम्हाला जीवदानीचा व्ह्यू पण देते. प्रसाद बघा आहे ना काय भेटले, मँगो. आणि त्यांचे मँगो असे आहेत ना की बघून असं मन करतं, ते कार्टूनमध्ये हा लिटरली असं खायचं मन करते बघून. आणि आम्ही असे जस्ट क्रॉस व्हायला आणि त्यांनी ते प्रसाद आणला की घ्या. ती एक काकी तर ही सिद्धीला ना बघून असं स्वतः तिच्या मागे मागे आली प्रसाद द्यायला. म्हणजे लकी आहे, आम्हाला खूप चांगला असा प्रसाद भेटला. आम्हाला नाही, आम्हाला ते मी घेतलं नाही कारण माझा उपवास आहे, नाही तर मला पण एखादा फ्रूट भेटला असता. घेतला नाही ना तुला, त्यांनी भेटला नाही. सगळे मँगोज ठेवलेले. हा, अरे पेरू ऍपल पण वगैरे, होता, चिकू ऍपल पण होता, होता, पेरू पण होता. पण मला भेटलं असतं जर मी उपास नसता तर. काय एडा बनवते, तिला दिलाच नाही नाही मी घेणार, मी पार्टी पिल पण पार्टी आली नाही परत. विचार मला. हा, मग कोण पार्टी येऊन वापस घेतली? ही बाई त्या काकीने स्वतः मागे बोलवलं. त्यांनी मला असं हा. खेचलं रिटर्न की रिटर्न मग पकड. ते तिला दिला गेला, तुला दिला नाही अरे गेला. पण मी पुढे तिच्या पुढे निघाली, नाही तर ते माझ्यापासून स्टार्ट करणार होते. हा साईला ना विश्वास नाही बसत, हा नेहमी स्वतःच खरं करायला. कारण की मला आंबा भेटला. हा. मला दिलं, मग हा हा. पुढे गेला तो रिटर्न आला, तो गेला. हा तू रिटर्न गेला, ते नाही बोलत. हा मुलगा एवढा हावरा ना आणि आंबा बघितला ना रिटर्न मागे गेला. मी बोलली हा वाटतं आता सगळ्यांसाठी घेऊन एकत्रच हा येतोय. तसं तरी करायचं, सर्वांसाठी घ्यायचं. मला ती झोली द्यावी लागली. घ्यायची होती जोली. छोटी आहे पण ती. हे ना असं असे मोठे मोठे प्रसाद ना इस्कॉन मध्ये पण भेटतात, आंबा वगैरे. हे लोक दमले, खूप ऊन होतं. मी पण आलो, आम्ही बसलो आता, म्हणून ते ऊन कमी झालंय. पण आता बघू, जीवदानीला चाललोय परत, थोडं गरम होणार आणि मग त्यानंतरचा पुढचा प्लॅन मी सांगते तुम्हाला गाईस. चलो बाय बाय. आम्ही आता आलोय जीवदाणीला. आता आम्ही जीवदाणीचं दर्शन घेतो
आम्ही जाणार आहे लिफ्टनी, कारण आमच्यानी 1200 शिड्या नाही चढवणार आहे. सो या लिफ्टनी जाऊया आपण. आणि टेम्पल चलते अभी लिफ्ट के पास. आणि मग मे बी आम्ही अजून एक ठिकाणी जाणार आहे असं आमचा प्लॅन तर चालू आहे. पण बघू आपण जायचं की नाही ते. पण आता सध्या आपण जाऊया लिफ्ट जवळ. चलो गाईज बाय. सो गाईज आम्ही आता आलो इथे फॅनिक्युलर म्हणतात रोपवेनी जाणार आम्ही. इथे आहे रोपवे. सो अब चलते हैं. थोडंसं चाललो नाही दमलो आम्ही. ठीक आहे कोई बात नाही, चलता येत ना तो एवढा करूच शकतो आपण. चलो सो गाईज आम्ही आता इथून रोपवेनी जातोय. रोपवे थ्रू एकदम सिरियस झाली आहे ती. मी काय केलं माहिती आहे, चालू ॲक्च्युली ट्रेनमध्ये बसल्या. मी तुम्हाला ना बाहेरचा नजारा दाखवते थोडा थोडा. हे लोक इथे बसलेत बाजूला. या पाठी नजारा चालू आहे आम्ही वर. हे ना सेम मी फर्स्ट टाइम गाईज रोपवेमध्ये बसले. ते असं फील होतं की मी रोलर कोस्टरमध्ये बसली आहे. आय होप हे हळूहळू जाते, जास्ती फास्ट नाही जात, नाहीची रशी तुटत. पाठवून आहे व्ह्यू. मी व्ह्यू बघा तोपर्यंत. बाळ तुझ्यासाठी कॅमेरा ऑन केला आहे स्पेशली. आम्ही ओटी घेतली आहे दोघींनी, मामींनी पण घेतली आहे. आणि चलो अब चलते आहे. आजचा तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा गाईज. माझा आवाज इथे खूप कमी आहे, मला हळू बोलते मी एकदम. प्रसाद वगैरे घेतली. आता आम्ही वरती आलो. ॲक्च्युली तिथे शिवदानी देवीच्या इथे पाया पडायला म्हणजे सॉरी व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. कोंबडा कापणं बंद झालं होतं इथे. चांगलं आहे ना, ते बळी वगैरे देणं चुकीचं आहे ॲक्च्युली. तेव्हा तिथे लिहिलं पोस्टरवर चुकीचं आहे ते ॲक्च्युली. सो आता इथे आम्ही वरच्या देव जे छोटे छोटे देऊळ आहेत त्यांचं दर्शन घेतो. जमली मी थोडंसं जाणं. चला फिर गाईस भेटू थोड्या वेळात. बाय. सो गाईस आमचं झालं इकडे वरती दर्शन जे काय देवांचे होते. काळी मातेचं मंदिर आहे, त्यानंतर काळभैरवाचं मंदिर आहे, बारोंडा देवी आहे. आणि इथे खाली उतरल्यावरती नाही म्हणजे ते कामधेनूचं मंदिर आहे. आणि इथून खूप ओपन असं नेचर वगैरे दिसेल. हो तर सो आपण आता कामधेनूच्या इथे जातोय. पाहायला काहीतरी चुकलं. थोडे थोडे चटके पण लागतात गाईज इथे. कामधेनूचं दर्शन घेऊया. मला ना माझं फेवरेट प्रसाद आहे याच्यात खोबऱ्याची वडी. अँड मला खूप आवडते खूप, की मी अनलिमिटेड ते खाऊ शकते. बट गाईज झालं असं की मी नाही खाऊ शकत कारण माझाच फास्ट आहे. आता आपण इथे कामधेनूचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया. चलो गाईस आमचं झालं कामधेनूचं पण दर्शन. आणि आता काय नेक्स्ट प्लॅन आहे अर्नाळा. सिद्धिविनायक. तू हारली आहेस. बघू कुठे जात आहे ते. मला काय कुठे पण चालेल, मी गप्पा चालायचं काम करते. बसायचं काम. मी दाखवते काहीतरी. विरार
हिचं घर शोधते, शाळा शोधते. शाळा शोधते. ती बघ जीवदानी एमडी स्कूल के मेमरीज. Guys, बघा कुठे तुम्हाला इकडे विरारचे कोण लोक दिसत आहेत का? कुणाला त्यांचं घर दिसतंय का? मला SBS स्कूल दिसली पण काहीतरी दिसलं. चल सो गाईज, आम्ही झालं आमचं दर्शन्स वगैरे सर्वीकडे. आम्ही मग ना विवाह उत्सवमध्ये जाऊन ना जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही विचार केला, मामी गेल्या घरी आणि आम्ही ठरवलं की आम्ही सिद्धिविनायकचं दर्शन घेऊ. सिद्धिविनायकचं दर्शन घेऊ करून इथे ग्लोबल सिटीला एक सिद्धिविनायकचं टेम्पल आहे. पण झालं असं की बंद आहे तो 5 वाजता ओपन होणार. मग आता काय करायचं म्हणून आम्ही विचार करतो की इकडे कॅफेमध्ये कुठेतरी बसून राहू. अर्धा तास उरला आहे आणि मग त्यानंतर मग दर्शन करूनच जाऊ. आलं तर दर्शन करूया. सो चलो, थोडा वेळ आपण बसू कॅफेमध्ये परत आणि मग दर्शन करून निघू. सो गाईस, आमचं झालं आहे दर्शन. मी आता टेम्पलमध्येच आहे आणि फायनली माझं दर्शन झालं सिद्धिविनायकचं पण. आणि आता मी घरी जाऊ. झालं, आमचे प्लॅन संपले. आम्ही मूवीला जाणार होतो पण जी मूवी पाहिजे आम्हाला ती मूवी नव्हती अवेलेबल. सो आम्ही घरी जाऊ, आता रेस्ट करू आणि मग उद्या मे बी आमचा प्लॅन चालला आहे सकाळी कुठेतरी जायचा. पण बघू, असेल काय तर मी तुम्हाला नक्की कळवेल. चलो बाय बाय गाईज, मी आता घरी आली. फायनली आमचं झालं आजचा दिवसभराचं सर्व जे काही होतं ते. आणि असा आमचा आजचा दिवस गेला. मामाने आज प्लॅन केलं ट्रिपचं की चला जाऊया बाहेर. आम्ही खरं तर आज जाणार होतो पॅगोड्याला, पण मग पाऊस पडत होता म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल करून त्यांनी जीवदानी केलं. आणि मला जीवदानीला खूप दिवसापासून जायचं होतं. इवन मला सिद्धिविनायकला पण जायचं होतं. मी माझ्या फ्रेंड्सला वगैरे बोलत होती की चला आपण सकाळ सकाळ उठून सिद्धिविनायकच्या काकड आरतीला जाऊया, पण असा कधी टाईम भेटला नाही. सो आणि फायनली मला सिद्धिविनायकचं पण दर्शन झालं आणि जीवदानीचं पण झालं. होतं असं मिराकल वगैरे होतात ना, तशा टाईपची गोष्ट आहे. मग मी आता घरी आली, फ्रेश वगैरे झाली आणि मग आता मी हा व्लॉग एंड करते. सो आय होप गाईज तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही आयडियाज द्या कॉन्टेंटसाठी, कारण जसं मी स्टार्टिंगला बोलली कॉन्टेंट क्रिएटर असून विसरून गेली की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे का, माझ्याकडे कॉन्टेंटच नाही आहे गाईज. आणि ॲज अ न्यू कॉन्टेंट क्रिएटर मला थोडं टाईम लागेल की अशी काही ना काही कॉन्टेंट आणायला. सो प्लीज तुम्ही स्वतःहून मला काहीतरी आयडियाज द्या, असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आणि हो, आजच्या पुरती एवढंच. बाकी भेटू पुढल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. खूप दमलो. सो या, पुढे भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव यू गाईज.